या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस। दिनांक 23 नोव्हेंबर 2025 रोजी एका उघड्या घरातून 2 तोळे वजनाचं सोनं आणि रोख रक्कम असा एकूण 3 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी झाल्याबाबत जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। दिनांक 24 नोव्हेंबर रोजी गोपनीय माहिती मिळाली की एका महिलेकडे या गुन्ह्यातील चोरीला गेलेलं सोनं आणि रोख रक्कम आहे। त्यावरून आर्मा परवीन आरिफ वय 40 राहणार शास्त्रीनगर सोलापूर हिला पोलीस ठाण्यात बोलवून चौकशी केली असता त्या महिलेनं प्रथम उडवाउडवीची उत्तरं दिली। सखोल चौकशी केली असता तिनं सांगितलं की एका उघड्या घरातून सोनं आणि पैशाची चोरी केली। या महिलेकडून 2 तोळे वजनाचं सोनं आणि रोख 80,000 रुपये असा एकूण 3 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। हरियाणा इथं नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचं प्रतिनिधित्व करताना सोलापूर जिल्ह्याची सुकन्या पूजा राठोड हिनं उत्तुंग कामगिरी नोंदवली। दक्षिण सोलापूर तालुक्यातील रहिवासी असलेल्या पूजानं 100 मीटर बाय 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत भारत स्तरावर 4था क्रमांक पटकावत आपली वेगवान धावण्याची क्षमता सिद्ध केली। याचबरोबर पूजानं आपल्या सहकाऱ्यांसोबत 4 बाय 100 मीटर रिले स्पर्धेत भारतात पहिला क्रमांक मिळवून गोल्ड मेडल पटकावलं। या विजयानं महाराष्ट्र राज्याचं आणि सोलापूर शहराचं नाव राष्ट्रीय स्तरावर दिमाखात झळकलं आहे। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाला सोलापुरात मोठा धक्का बसला। 2 टर्म नगरसेविका असलेल्या श्रीदेवी फुलारे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे, भाजपच्या शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत आपले पती जॉन फुलारे यांच्यासह भाजपमध्ये प्रवेश केला। भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर श्रीदेवी फुलारे यांनी विमानतळावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। अंध महिलांच्या पहिल्या विश्वचषक T20 क्रिकेट स्पर्धेत भारतानं विजेतेपद पटकावलं। त्या संघात उपकर्णधार गंगा कदम हिचा समावेश होता। तिचं सोलापुरात विमानानं रविवारी दुपारी 2 वाजता आगमन झालं। सोलापूर विमानतळावर भैरू रतन दमाणी अंधशाळेच्या वतीनं तिचं स्वागत करण्यात आलं। यावेळी मोठ्या संख्येनं सोलापूरकर गंगाच्या स्वागतासाठी उपस्थित होते। विमानतळापासून ते दमाणी नगरपर्यंत भव्य रॅली काढण्यात आली। भैरू रतन दमाणी अंधशाळेत या रॅलीची सांगता झाली। दरम्यान गंगा कदम हिनं एकंदरीतच विश्वचषक विजयाचा अनुभव सांगताना सोलापुरात झालेल्या स्वागतानं भारावून गेल्याचं म्हटलं। युनिफॉर्म गारमेंट एक्झिबिशनची संकल्पना ज्यांनी मांडली आणि ती प्रत्यक्षात येण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले, तसंच युनिफॉर्म क्षेत्रात नवनवीन उद्योजक निर्माण व्हावेत या उद्देशानं सुरू केलेल्या प्रदर्शनाची मूळ संकल्पना ज्यांनी मांडली त्यांना भारतातील पहिला युनिफॉर्म रिव्होल्युशनरी पर्सन ऑफ इंडिया अवॉर्ड मफतलाल इंडस्ट्रीजचे CEO MB रघुनाथ यांना माजी वस्त्रोद्योग मंत्री तथा विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते देण्यात आल्याचं सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष सतीश पवार यांनी सांगितलं। मुंबई गोरेगाव येथील एक्झिबिशन सेंटरमध्ये आयोजित कार्यक्रमात हा अवॉर्ड प्रदान करण्यात आला। यावेळी म्हाडाचे वित्त व्यवस्थापक अजय सिंग पवार उपस्थित होते। अखिल भारतीय उर्दू साहित्य संमेलन समितीतर्फे आयोजित विज्ञान प्रदर्शन स्पर्धेचं उद्घाटन प्राचार्य डॉक्टर इजा तांबोळी यांच्या हस्ते करण्यात आलं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी महापौर ॲडव्होकेट UN बेरिया होते। या विज्ञान प्रदर्शन स्पर्धेत 2 गट पाडण्यात आले होते, 5वी ते 7वी आणि 8वी ते 10वी। या स्पर्धेत 19 प्राथमिक शाळा तर माध्यमिक गटात 17 प्रशालांनी भाग घेतला होता। या स्पर्धेच्या प्रत्येक गटासाठी 5 बक्षिसं ठेवण्यात आली होती। या स्पर्धेत जजेस म्हणून असलम आजकल आणि सैफन पठाण यांनी काम पाहिलं।
या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस, सर्व सुविधांनी युक्त शहरालगतचा अद्ययावत प्रकल्प, लक्झरियस रेसिडेन्शियल ओपन प्लॉट्स, कॉन्क्रीट रोड, पाण्याची सोय, स्ट्रीट लाईट अशा सुविधांसह मंदिर, योगा केंद्र, ओपन जिम, चिल्ड्रन पार्क, ओपन अँफिथिएटर, निसर्गरम्य वातावरणात नवजीवन अनुभवण्यासाठी पुणे रोड बाळे इथल्या क्रिस्टल्स ड्रीम स्पेसला प्रत्यक्ष भेट द्या. ऑफिस क्रिस्टल डेव्हलपर्स, ICICI बँकेजवळ, पार्क चौक, सोलापूर. संपर्क 820 099 827 आणि 9145 509 509.